भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय, पाकिस्तान विरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तब्बल 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। नंतर पुढली एक ब्रेकिंग बातमी, ऑपरेशन सिंदूर नंतर LOC वर धुमश्चक्री पाहायला मिळते। कुपवाडा, राजौरी, पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरुवात केलेली आहे। मात्र भारतीय लष्कराने भारताच्या सैनिकांनी सुद्धा पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानी लष्करी चौक्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान बिथरलेला आहे। पाकिस्तानच्या सैन्याने LOC वर मोठ्या प्रमाणावर गोळीबाराला सुरुवात केली आहे। कुपवाडा असेल, राजौरी असेल, पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरुवात झाली आहे। पूंछमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानाच्या गोळीबारामध्ये 4 मृत्यू झाला आहे। आतापर्यंत पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे। पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। तर ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बारीक लक्ष होतं। पंतप्रधान मोदींकडून रात्रभर लाईव्ह मॉनिटरिंग करण्यात येत होतं। भारताच्या लष्करी कारवाईवर पंतप्रधान मोदींनी देखरेख ठेवलेली आहे। पंतप्रधान कार्यालयातून मोदींकडून ह्या सगळ्या कारवाईवर, या सगळ्या एअर स्ट्राईकवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। रात्रभर लाईव्ह मॉनिटरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचं केलेलं आहे। आपण बघतोय, भारताकडून 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर बारीक लक्ष होतं। पंतप्रधान कार्यालयामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रात्रभर या कारवाईचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉनिटरिंग केलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे। जशास तसं दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल असं आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि आता पाकिस्तानचा बदला घेण्यात आलेला आहे। वॉर रूम मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर बाबत एक आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं। ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानी सैन्य बिथरल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानमध्ये पळापळ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भारतानं 9 एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ होते, दहशतवाद्यांचे अड्डे होते, ते उद्ध्वस्त केलेले आहेत। डोंबिवलीतल्या मोने कुटुंबियांना सुद्धा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आपण बघतोय, मोने कुटुंबातला एक व्यक्ती यामध्ये शहीद झाला होता आणि त्यांची प्रतिक्रिया काय आली आहे बघूया।